माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, विषय विज्ञान व तंत्रज्ञान। मी मोरेश्वर विजय काटवे, सहशिक्षक सहस्त्रार्जुन प्रशाला सोलापूर। विद्यार्थ्यांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकरण क्रमांक 17 जैव तंत्रज्ञानाची ओळख या पाठाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या सहकार्याने सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बलभीमसा कोल्हापुरे सर, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री गुलाबसा बारड साहेब व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भगवंत उमदीकर सर यांच्या मार्गदर्शनाने मी हा पाठ तुमच्यासमोर सादर करत आहे। तर चला तर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण ऊती, वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती याविषयी आपण जाणून घेणार आहोत। कृषी पर्यटन, त्याला आपण ॲग्रो टुरिझम म्हणतो, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। ऊती संवर्धन आणि शेतीपूरक व्यवसाय याविषयी आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, थोडंसं आठवा, तुम्ही सांगू शकाल का की सजीवामधील आवश्यक अशी कार्ये कोणत्या घटकामार्फत पार पाडली जातात? विद्यार्थ्यांनो, थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येतं आहे की सजीवामधील आवश्यक अशी कार्ये पेशी आणि ऊती यांच्यामार्फत पार पाडली जातात। हे लक्षात येते तुमच्या? विद्यार्थ्यांनो, तुम्ही सांगू शकाल का की सजीवाच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक कोणते आहे? तर लक्षात येते विद्यार्थ्यांनो की शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक हे पेशी आहे। विद्यार्थ्यांनो, आता आपण बघणार आहोत ऊती, ज्याला आपण टिश्यू म्हणतो। बहुसंख्य सजीव हे बहुपेशी असतात। अमिबासारख्या, बघा आकृती तुमच्या स्क्रीनवर दिसतीये, अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये आवश्यक ती सर्व कार्ये त्याच पेशीतील अंगके पार पाडतात। तुम्हाला माहिती आहे की पेशीतील अंगके तुम्ही 7वी 8वीला अभ्यास केलेले आहात। मग त्यांच्या शरीरातील विविध कार्ये कशी पार पाडतात? शरीरातील विविध कार्ये पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्र केले जातात आणि सजीवांच्या शरीरांचे संघटन एका विशिष्ट क्रमाने होते। आता आपण बघूया ऊती म्हणजे काय। ऊती म्हणजे शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात। बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात। अशा पेशींची गटागटात विभागणी झालेली असून प्रत्येक गट एखादे विशिष्ट कार्यच करतो। लक्षात येते विद्यार्थ्यांनो? विद्यार्थ्यांनो, आता आपण बघणार आहोत ऊतींचे प्रकार। विद्यार्थ्यांनो, ऊतींचे 2 प्रकार आहेत, एक सरल ऊती आणि एक जटिल ऊती। विद्यार्थ्यांनो, सरल ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेली असते। उदाहरणार्थ प्राण्यातील अभिस्तर ऊती, वनस्पतीतील मूल ऊती। आता आपण बघूया जटिल ऊती। एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात। उदाहरणार्थ प्राण्यांचे रक्त, वनस्पतीतील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या। या आपण फरक बघितला आपण आता। विद्यार्थ्यांनो, विचार करा की वनस्पती व प्राणी यांची शरीररचना व कार्ये सारखीच असतात का? पहा विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल असं दिसतंय आहे। तर लक्षात येते का तुमच्या की शरीररचना आणि त्यांची कार्ये हे वेगवेगळी असतात का एकसारखी असतात? पण मला सांगा, वनस्पती पेशींची रचना वेगळी आहे, प्राण्यांच्या पेशींची शरीररचना वेगळी आहे, मग त्यांची कार्ये पण वेगवेगळी असणार ना मुलांनो? म्हणून वनस्पती व प्राणी यांची शरीररचना व कार्ये ही एकसारखी नसतात, भिन्न असतात। विद्यार्थ्यांनो, लक्षात येते का की वनस्पती स्थिर असतात, एकाच ठिकाणी वाढलेल्या असतात। त्या वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक ऊती या आधार देणाऱ्या असतात। काही ऊतीमध्ये मृत पेशी असतात व त्यांना जास्त देखभालीची गरज नसते। वनस्पतींची वाढ त्याच्या शरीराच्या ठराविक ठिकाणीच होते, जिथे विभाजक ऊती असतात। प्राण्यांची वाढ सर्व शरीरभर एक समान होते। पहा विद्यार्थ्यांनो, प्राण्यांचे शरीर जेव्हा ते वाढीस लागतं ना, बघा शरीराच्या वरच्या टोकापासून खाली म्हणजे सगळ्या शरीरभर त्याची एक समान वाढ होते आणि त्यांच्यात विभाजक, अविभाजक असे ऊती, असे भाग असे नसतात।
म्हणजेच वनस्पती व प्राणी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती कार्यरत असतात. विद्यार्थ्यांनो, आता आपण बघणार आहोत प्राणी ऊती, ॲनिमल टिश्यू. विचार करा विद्यार्थ्यांनो, आपले हृदय, रक्तवाहिन्या, आतडे हे हे अवयव आपल्याला का दिसत नाहीत? तुमच्या लक्षात येतंय की विद्यार्थ्यांनो, हे सगळे जे अवयव आहेत, हृदय आहे, रक्तवाहिन्या आहे, आपल्याला का दिसत नाहीत? कारण की ते शरीराच्या आत असतात, त्यामुळे ते दिसत नाहीत. हो की नाही विद्यार्थ्यांनो? प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुसे, श्वसन नलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूंच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे श्वसनाचे कार्य पार पाडतात. विविध प्रकारच्या ऊती अवयवांमध्ये विविध प्रकारची कार्य करत असतात. प्राणी ऊतीचे पहा 4 प्रकार आहेत. अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती असे प्रमुख 4 प्रकार आहेत. विद्यार्थ्यांनो, तुमच्या स्क्रीनवर दिसतं आहे की न्यूरॉन, मस्क्युलर टिश्यू हे वेगवेगळे इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे हे इंग्रजीमध्ये जरी असलं तर तुमच्या लक्षात येते, त्या चित्रावरून तुम्हाला लक्षात येते. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे का की शरीरातील रक्तसुद्धा संयोजी ऊतीचाच एक प्रकार आहे. रक्त शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होतं, हे माहिती आहे तुम्हाला, व अनेक पदार्थांचे वहन करतं. उदाहरणार्थ ते ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचे सर्व पेशींकडे वहन करतं. त्याचप्रमाणे शरीराच्या सर्व भागाकडे निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचे वृक्काकडे उत्सर्जनासाठी वहन करते. पहा विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रयोगशाळेमध्ये एक भिंग असेल बघा, तुम्ही निरीक्षण करू शकता. म्हणजे आपली आपली जी त्वचा आहे, शरीरावरची त्वचा आहे हातावरची, तर त्या त्वचेचं तुम्ही निरीक्षण करा. म्हणजे विशालन भिंगातून, म्हणजे ज्याला आपण मॅग्निफाईंग लेन्स म्हणतो ना, तर तुमच्या तळहाताच्या मागच्या त्वचेचे, म्हणजे हे तळहात आहे त्याच्या मागच्या त्वचेचे, म्हणजे या त्वचेचे तुम्ही निरीक्षण करा. एकमेकांना घट्ट चिकटून असलेले चौकोनी, पंचकोनी आकार तुम्हाला दिसत आहेत का? पहा विद्यार्थ्यांनो, तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये, सूक्ष्मदर्शीमधून तुम्ही हे काय करा, निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की म्हणजे त्वचेच्या वरच्या आवरणामध्ये तुम्हाला हे वेगवेगळ्या चौकोनी, पंचकोनी आकार दिसत आहेत का? पहा विद्यार्थ्यांनो, आपण आता बघणार आहोत अभिस्तर ऊती, ज्याला आपण इपिथेलियल सेल म्हणतो. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षण आवरण याला अभिस्तर ऊती असे म्हणतात. या ऊतींच्या पेशी एकमेकींना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात असतात. पहा स्क्रीनवर ते एपिथेलियल टिश्यू दिसत आहेत. शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अभिस्तर ऊतींचा सामना करावा लागतो. लक्षात येते का विद्यार्थ्यांनो? मग या ऊती कुठे असतात? त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर, फुफ्फुसातील वायुकोशांचा स्तर इत्यादी अभिस्तर ऊतीपासून बनलेले असतात. विद्यार्थ्यांनो, थोडंसं पहा, विचार करा, डोके चालवा. इथं लिहिलं आहे, शरीरातील विविध अवयव व इंद्रिय संस्था वेगवेगळे ठेवण्याचे कार्य कोण करते व कसे? पहा विद्यार्थ्यांनो, हे जे अभिस्तर ऊती आहेत हे शरीरातील संरक्षण करणारे आहेत. त्यामुळे प्रत्येक इंद्रिय हे अभिस्तर ऊतींनी बनलेलं असतं आणि हे वेगवेगळं ठेवण्याचं कार्य अभिस्तर ऊती करत असतात. विद्यार्थ्यांनो, अभिस्तर ऊतीचे आपण प्रकार बघणार आहोत. पहा, वेगवेगळे प्रकार असतात. सरळ पट्टकी अभिस्तर, स्तरित पट्टकी अभिस्तर, ग्रंथील अभिस्तर, स्तंभीय अभिस्तर, रोमक अभिस्तर आणि घनाभरूप अभिस्तर. पहा आकृत्या बघा, वेगवेगळ्या दिसत आहेत तुम्हाला. की मला सांगा, सरळ पट्टकी अभिस्तर आपण आता याचा आपण विचार करूया. हे कुठे आढळतात? शरीरातला तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांची आतील बाजू ही सरळ पट्टकी अभिस्तरनी बनलेली असते. त्याचं स्वरूप कसं असतं? पातळ, बारीक, चपट्या पेशींचे अर्धपार पटल असतं. कार्य काय त्याचं सरळ पट्टकी अभिस्तरचं? ठराविक पदार्थांचे वहन करणे. आता आपण बघणार आहोत स्तरित पट्टकी अभिस्तर. त्वचेच्या बाह्यस्तरामध्ये असतात. पेशींचे एकावर एक असे स्तर याचं स्वरूप असतं. अवयवांची झीज रोखणे, संरक्षण करणे हे त्याचं कार्य असतं. ग्रंथील अभिस्तर हे कुठे आढळतात? त्वचेचे आतील स्तर. त्याचं स्वरूप कसं असतं? पेशीमध्ये स्त्रावक पदार्थांचे भरलेल्या पुटिका असतात. आपलं जे घाम असतं, तेल, श्लेष्मल किंवा इतर स्त्रवणे हे त्याचं कार्य असतं.
आ स्तंभीय अभिस्तर. त्याचा कुठे आढळतात? आतड्याचा अन्नमार्गाचा आतील स्तर, खांबासारख्या उभट पेशी शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या पेशींच्या घड्या असतात. पाचकरस स्त्रवणे, पोषक द्रव्यांचे शोषण करणे हे त्याचं कार्य असतं. विद्यार्थ्यांनो, आपण बघणारे आत्ता रोमक अभिस्तर ऊती या कुठे आढळतात? श्वसन मार्गाची आतील बाजू. म्हणजे श्वसन मार्ग असतो की नाही, आपण नाकावाटे म्हणजे हवा घेतो, ऑक्सिजन घेतो, तर या ठिकाणी ते श्वसन मार्गाच्या आतील बाजूमध्ये असतात. त्याचं स्वरूप कसं असतं? पेशींना केसासारखी रोमके असतात, म्हणजे बारीक केसासारखे असतात. तर हे यांचं कार्य काय? श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वसन मार्ग मोकळा करणं हे रोमक अभिस्तर ऊतीचं कार्य आहे. यानंतर आपण घनाभरूप अभिस्तर. पहा, चित्र दिसतंय तुम्हाला की याचं हे कुठे आढळतात? वृक्क नलिका आणि लाळ ग्रंथी. माहिती आहे तुम्हाला की तोंडामध्ये लाळ स्त्रवत असतं की नाही, तर या लाळ ग्रंथीमध्ये हे घनाभरूप अभिस्तर आढळतात. त्याचं स्वरूप कसं आहे? घनाकृती पेशी असतात आणि त्याचं कार्य काय आहे? मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे, लाळ स्त्रवणे हे काम त्याचं असतं. पहा विद्यार्थ्यांनो, जरा डोकं चालवा की अभिस्तर ऊती या सरल ऊती आहेत का? काय आहेत? आत्ता म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की सरल ऊती या एकाच पेशींनी बनलेल्या असतात. मग अभिस्तर ऊतीसुद्धा एकाच पेशीने बनलेल्या असतात. म्हणून अभिस्तर ऊती या सरल ऊती आहेत. पहा विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शिका जी असते, मायक्रोस्कोप, तर त्याच्या आधाराने रक्ताच्या कायमस्वरूपी काचपट्टी मिळते विद्यार्थ्यांनो. तर संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या मदतीने तुम्ही निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसले? आता मी हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही उत्तर नाही देऊ शकणार, पण प्रत्यक्ष तुम्ही कृती करा. सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने ती रक्ताची कायमस्वरूपीची काचपट्टी पहा, तर तुम्हाला लक्षात येईल की लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तबिंबिका हे छोटे छोटे कण तुम्हाला त्या रक्ताच्या काचपट्टीमध्ये दिसतील. त्याचं निरीक्षण करा विद्यार्थ्यांनो. मग मला सांगा, रक्त हे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या आणि आकारांच्या पेशी येथे एकत्र मिसळलेले असतात. म्हणजेच रक्त हा जटिल ऊतीचा प्रकार आहे, हो की नाही? लक्षात येते तुम्हाला? आकृती दिसते तुम्हाला, चित्र दिसतंय. विद्यार्थ्यांनो, आपण आता बघणार आहोत संयोजी ऊती, ज्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. लक्षात येते का? कनेक्टिव्ह या शब्दावरून तुम्हाला लक्षात येतं की शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकींना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोजी ऊती. या ऊतीतील पेशींची रचना सैलसर असून त्यातील मोकळ्या जागेत आधारक असते. त्याला सपोर्टिव्ह असतं ते. हे आधारक घनरूप, जेली सदृश किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात. विद्यार्थ्यांनो, आपण संयोजी ऊतीचे प्रकार बघूया. त्याचे प्रकार आहे रक्त, लसिका, विरल ऊती, चरबीयुक्त ऊती, कास्थी, गुर्चा ज्याला आपण म्हणतो, कार्टिलेज, अस्थि, हाडे आणि स्नायू रज्जू व अस्थिबंध. आकृत्या दिसत आहेत तुम्हाला चित्रावर, म्हणजे स्क्रीनवर दिसतंय. तर मला सांगा, पहिलं आपण रक्त बघूया. हे कुठं आढळतं? बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेमध्ये आढळतं. लक्षात येतंय? त्याचं स्वरूप कसं आहे? रक्तद्रवात लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक हे त्याचं स्वरूप आहे. त्याचं कार्य काय? रक्ताचं कार्य काय? ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरके व उत्सर्जित पदार्थांचे वहन करणे हे रक्ताचं मुख्य काम आहे. लक्षात येते विद्यार्थ्यांनो? पुढचं आपण बघणार आहे संयोजी ऊती प्रकार लसिका बघणार आहे, ज्याला लिम्फ म्हणतात. शरीरातील पेशींच्या सभोवताली ते आढळतात आणि त्याचं स्वरूप आहे रक्तकेशिकामधून पाझरणारा द्रव. यात श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असतं. त्याचं कार्य काय? रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे. पहा, रोग आपल्या म्हणजे रोगजंतू, सूक्ष्मजंतू आपल्या शरीरात गेला की हे लसिका त्याच्या विरुद्ध लढतात आणि शरीराचं संरक्षण करतात. आलं लक्षात? पुढचं आपण संयोजी ऊती बघणार आहे विरल ऊती. हे कुठे आढळतात? त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला आढळतात. यांचं स्वरूप कसं असतं? विविध प्रकारच्या सैलसर पेशी जेलीसारखे आधारक असतात आणि लवचिक तंतू असतात. यांचं कार्य काय? आंतरेंद्रियांना आधार देणं. पुढची आपण संयोजी ऊती बघणार आहे चरबीयुक्त ऊती. कुठे आढळतात? हे त्वचेखाली, म्हणजे आपली जी त्वचा असते त्याच्या खाली आणि अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला.
मेदपिंडाने भरलेल्या पेशी जेलीसारखा आधारक हे त्याचं स्वरूप आहे. मग त्याचं कार्य काय? उष्णतारोधन म्हणजे उष्णता थांबवण्याचं काम, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे हे त्याचं कार्य आहे. पुढचं आपण बघणार आहे कास्थी, ज्याला आपण कुर्चा म्हणतो. हे कुठं आढळतं? नाक, कान, स्वरयंत्र, श्वासनलिका. लक्षात येते? नाक, कान, स्वरयंत्र आणि ही श्वासनलिका या ठिकाणी हे कास्थी कुर्चा हे संयोजी आढळतात. त्याचं स्वरूप काय? पेशी व तंतुमय असतात, लवचिक जेलीसारखे आधारक. आणि माझं कार्य काय? हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आकार व आधार देणे हे त्यांचं कार्य. पुढचं बघणार आहे अस्थी, ज्याला आपण बोन्स हाडे म्हणतो. कुठं असतील रे हे? संपूर्ण शरीरभर असतील. विशिष्ट रचनेमध्ये सांगाडा ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपामध्ये आढळतात. आणि त्याचं स्वरूप कसं आहे? कॅल्शियम फॉस्फेटचा बनलेला घनरूप आधारक व त्यात ओस्टिओसाइट्स अस्थिपेशी नावांच्या रुतलेल्या असतात. ओस्टिओसाइट्स शब्द लक्षात ठेवा. आणि यांचं कार्य काय? शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणे, हालचालीस मदत करणे, अवयवांचे संरक्षण करणे हे त्याचं कार्य आहे. आता आपण पुढचं बघणार आहे स्नायुरज्जू. लक्षात येते? स्नायुरज्जू व अस्थिबंध कुठं आढळतात? सांध्याच्या ठिकाणी. बघा इथे कोपरा, इथलं मनगट आणि ज्या ज्या ठिकाणी सांध्या आहेत की नाही ते हे स्नायुरज्जू आढळतात, ज्याला टेंडॉन्स म्हणतात. तर स्वरूप कसं आहे? स्नायुरज्जू तंतुमय असतात, मजबूत आणि कमी लवचिक असतात. अस्थिबंध कसे असतात? अतिशय लवचिक आणि मजबूत असतात. आता यांचं कार्य काय? स्नायुरज्जू स्नायूंना हाडांशी जोडणे आणि अस्थिबंध काय करतात? दोन हाडे जोडणे. म्हणजे दोन जे हाडं असतात त्या जोडण्याचं काम कोण करतं रे? अस्थिबंध करतं. लक्षात येतं विद्यार्थ्यांनो? आता आपण पुढं बघूया की विद्यार्थ्यांनो थोडासा विचार करता का की स्थूल व्यक्तीपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी अधिक वाजते बघा. लक्षात येते का? तुम्हाला म्हणजे पाहिलं असेल की जे जाड व्यक्ती आहे की नाही, स्थूल व्यक्ती आहे, त्याला थंडी अधिक, त्यांना थंडी जास्त वाजत नाही स्थूल व्यक्तींना, पण बारीक व्यक्तींना थंडी जास्त जाणवते. याचं कारण काय असेल रे? लक्षात येते का? की पहा त्यांच्या शरीरावर चरबी जास्त असते. अलग लक्षात बघा, मागची मी स्लाईड दाखवतो तुम्हाला की त्यांच्या संयोजी ऊती असतात आणि यामुळे त्यांच्या शरीरावर चरबी जास्त असते, त्यामुळे त्यांना थंडी जास्त वाजत नाही. पण बारीक व्यक्तीच्या अंगावर चरबी कमी असते ना रे, त्यामुळे त्यांना थंडी वाजते. आता पुढचा बघा प्रश्न आहे, हाडे का दुमडता येत नाहीत? मुलांनो, हाडे हे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले असतात. हाडांमध्ये ओस्टिओसाइट्स नावाच्या रुतलेल्या पेशी असतात, म्हणून हाडे बळकट असतात. याच्याने बनलेलं असतं, त्यामुळे काय होतं ते त्यांची जी त्वचा असते ते हाडे काय होतात? दुमडता येत नाहीत. आता आपण पुढचं बघणार आहे स्नायू ऊती. पहा, हे करून पहा विद्यार्थ्यांनो. तुमचा हात कोपऱ्यातून वळवा, म्हणजे तुमचा हात आहे की नाही कोपऱ्यातून वळवा. दंडाच्या वरील व खालील स्नायूंचे निरीक्षण करा. हात सरळ करून त्याच स्नायूंचे निरीक्षण करा. हीच कृती पाय गुडघ्यातून वाकवून करा. प्रत्येक हालचालीच्या वेळेस झालेले स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण जाणवले का? म्हणजे आकुंचन म्हणजे रिलॅक्सेशन, कळतंय का? स्ट्रेचिंग अँड रिलॅक्सेशन असं तुम्हाला जाणवलं का? हे आकुंचन शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायुतंतू व स्नायू ऊती बनतात. स्नायू ऊती या स्नायुतंतूच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात. या पेशींतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे स्नायूंची हालचाल होते. आता आपण बघणार आहे विद्यार्थ्यांनो स्नायू ऊतीचे प्रकार. पहा, 3 प्रकार आहेत. एक पट्टकी स्नायू, दुसरं अपट्टकी स्नायू आणि तिसरं आहे हृदय स्नायू. आलं लक्षात? पट्टकी स्नायू बघूया आपण पहिला. त्या पेशी त्याचे लांबट असतात. बघा स्क्रीनवर दिसते ती आकृती. दंडगोलाकार असतात, अशाखीय आणि बहुकेंद्रकीय पेशी असतात. मुलांनो, त्याचे स्वरूप बघूया आपण. स्वरूप, या स्नायूवर गडद आणि फिक्के पट्टे असतात. हाडांना जोडलेले असल्याने त्यांना कंकाल स्नायू म्हणतात. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. आलं का लक्षात? आणि त्या हात पाय हलवणे, धावणे, बोलणे या हालचाली बघा हे ऐच्छिक आहे. म्हणजे धावायचं की नाही हे मी ठरवू शकतो, बोलायचं की नाही हे मी ठरवू शकतो, त्यामुळे यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. आता आपण बघणार आहे अपट्टकी स्नायू.
हे दोन्ही बघा चित्र दिसतंय तुम्हाला, दोन्ही टोकांना निमुळत्या असतात, लहान अशाखीय आणि एककेंद्री पेशी. लक्षात येते? याचं स्वरूप बघूया आपण. गडद आणि फिक्कट पट्टे नसतात, हाडांना जोडलेले नसतात, या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते, म्हणून त्याला अनैच्छिक स्नायू म्हणतात. अन्ननलिका, रक्तवाहिन्यामध्ये हे असतात. पापण्यांची उघडझाप, लक्षात येते का? आपल्या पापण्यांची उघडझाप हे अनैच्छिक स्नायूंनी बनलेलं असतं. पचनमार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे आकुंचन, शिथिलीकरण घडवणारे स्नायू, आलं लक्षात? हे अपट्टकी स्नायूंनी बनलेले असतात. आलं लक्षात? अपट्टकी स्नायू आणि अनैच्छिक. हृदय स्नायू बघा, हे दंडगोलाकार असतात, शाखीय व एककेंद्रीय असतात. यांचं स्वरूप बघा, स्नायूवर गडद व फिक्के पट्टे असतात. हृदय या स्नायूंनी बनलेलं असतं, या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते, म्हणजे हे सुद्धा अनैच्छिक आहे बघा. लयबद्ध पद्धतीने आकुंचन आणि शिथिल होत असतात, त्याला आपण हार्ट बीटिंग म्हणतो की नाही, हार्टबीट्स. हृदयांचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणणे. लक्षात येते? विद्यार्थ्यांना थोडंसं आठवा, श्वसन संस्थेचा श्वासपटलाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात? विद्यार्थ्यांनो, हे सुद्धा अपट्टकी स्नायूंचे आणि अनैच्छिक असतात. आलं लक्षात? विद्यार्थ्यांनो, तुम्ही बघा, डोळे बंद करा व हातांनी समोरील विविध वस्तूंना स्पर्श करून त्या ओळखा. डोळे बंद करा आणि हाताने समोरील विविध वस्तूंचा स्पर्श करून पहा, ओळखा. वही, पुस्तक, बाग, कंपास पेटी अशा अनेक वस्तूतून तुम्ही न पाहताही ओळखणे तुम्हाला हे का जमले? मला सांगा. हे सगळं अनैच्छिक जे आहे की नाही, अपट्टकी स्नायूंनी तुम्ही काय करू शकता, ते अनुभवू शकता. आलं लक्षात? बघा पुढे, चेतायुती, ज्याला आपण नर्वस टिश्यू म्हणतो. पहा, गाणे ऐकून गायकाचं नाव ओळखणं. एखाद्याचं गाणं ऐकलं की तुम्ही कोण गायक आहे बाबा त्याचा तुम्ही नाव ओळखू शकता. वासावरून स्वयंपाकघरातील बनवणारा पदार्थ तुम्ही ओळखता. बघा, लांबूनच तुम्ही म्हणता की अरे भजी तिथं तयार केली जाते. अशी कामेही तुम्ही नेहमीच करत असाल. यासाठी आपल्याला कोण मदत करतं? आलं लक्षात? याचा विचार करा. मला सांगा, याला मदत करणारे चेतायुती असतात, जे मेंदूपर्यंत आपल्याला ती संवेदना पोहोचवायचं काम असतात. पहा, इथं चेतायुतीचे एक चेतातंतू आकृती दिसते तुम्हाला. तर मला सांगा, स्पर्श, ध्वनी, वास, रंग या इतर काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे शरीरातील चेताउतीमुळे शक्य होते. लक्षात येतं विद्यार्थ्यांनो? आता आपण पुढचं बघणार आहे, उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे, यासाठी चेताउतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे बनल्या आहेत. प्रत्येक चेतापेशीचा पेशिकाय हा मुख्य भाग असतो. बघा आकृती, पेशिकाय म्हणतात त्याला. त्यामध्ये केंद्रक आणि पेशीद्रव्य अस्तर असते. पहा तिथं आकृतीमध्ये दिसतंय, केंद्रक कुठे आहे बघा, केंद्रक, आणि पेशीद्रव्य अस्तर असते. पेशिकायेतून अनेक आखूड तंतू निघालेले असतात, त्यांना वृक्षिका म्हणतात. एक तंतू मात्र खूप लांब असतो, त्यांना अक्षतंतू म्हणतात. एका चेतापेशींची लांबी 1 मीटरपर्यंत असू शकते बरं का. अनेक चेतातंतू संयोजी उतीद्वारे जोडले जाऊन चेता नर्व, ज्याला आपण म्हणतो, बनते. मेरुरज्जू पसरलेले चेतांचे जाळे या ठिकाणी चेताउती आढळतात. चेताउती व स्नायुउती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते. पहा, एखाद्या गरम म्हणजे अनावधानानं तुम्हाला गरम वस्तूला हात लागला की लगेच तुम्ही हात काढून घेता. हे कशामुळे घडतं? ह्या चेतापेशी असतात, चेतातंतूमुळे लगेच तुम्हाला संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. पहा विद्यार्थ्यांनो, आता आपण बघणार आहे प्लांट टिश्यू, ज्याला आपण वनस्पती उती म्हणतो. थोडे आठवा, प्राणी आणि वनस्पती यांच्या वाढीतील महत्त्वाचा फरक कोणता रे? पहा, प्राण्यांची वाढ ही पूर्ण शरीरभर होते आणि वनस्पतीची वाढ एका ठराविक ठिकाणी होते. आलं का लक्षात? आणि प्राण्यांची वाढ ही मर्यादित कालावधीपर्यंत होते, पण वनस्पतीची वाढ ही अमर्यादित असते. आलं लक्षात? वनस्पतीची वाढ शरीराच्या ठराविक ठिकाणीच का होते? विद्यार्थ्यांनो, वनस्पतींची वाढ ही शरीराच्या ठराविक ठिकाणीच का होते? कारण त्यांच्यामध्ये विभाजी उती असतात. आलं का लक्षात? पहा, एक मी तुमच्यासमोर दिसतंय, स्क्रीनवर दिसतंय की प्राण्यांची वाढ कशी होते बघा. आणि हा प्रयोग तुम्ही करू शकाल का बघा, की कांदा घ्या
एक कांदा घ्या, अशा रीतीने ठेवा की कांद्याच्या तळाचा भाग पाण्यात बुडलेला असेल. बघा इथे तुम्ही 2 काचेची भांडी घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्याला आपण अ आणि ब असं लिहिलं आहे. आलं लक्षात? मग कांद्याच्या मुळातील बदल कसे होतात हे आपण बघणार आहे. बघा तो कांदा काय करा, त्या दोन्ही काचेच्या पेल्यावर म्हणा किंवा जे काय भांडं तुम्ही घेणार आहे त्याच्यावर ते पाण्यात बुडेल असेल, कांद्याची मुळे बुडतील असं ठेवा. आणि पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या कांद्याच्या मुळांची लांबी तुम्ही मोजून बघा, म्हणजे किती सेंटीमीटर आहे, 2 आहे 4 आहे काय असेल ते. मग चौथ्या दिवशी काय करा, जे वायुपात्र म्हणजे घेतलं आहे आपण ते काचेचं भांडं अ किंवा ब मध्ये, तुम्ही ब मध्ये जे वरची ठेवलेलं जे कांद्याचं मूळ काय करा, 1 सेंटीमीटर कापा. आणि पुढील 5 दिवस परत तुम्ही त्याचं निरीक्षण करा. दोन्ही कांद्याच्या मुळांची लांबी दररोज मोजून बघा. मग त्याच्या नोंदी इथे तक्ता दिलाय बघा, वायुपात्र अ, वायुपात्र ब, याच्यामध्ये तुम्ही निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येते का कोणत्या कांद्यांच्या मुळांची लांबी जास्त आहे? तर यावरून लक्षात येईल की तुम्ही अ पात्रामध्ये घेतलेला जो कांदा आहे त्याच्या मुळांची लांबी जास्त असेल. का? कारण की त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तिथे त्यांची मुळे छाटले नाहीत, त्यामुळे विभाजी ऊती असल्याने त्यांची वाढ झाली. आणि दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्या वायुपात्रातील ब मुळांची वाढ का थांबली असावी? विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात येते की आपण 1 सेंटीमीटर त्याचं मूळ कापलं होतं ना, त्यामुळे त्याची विभाजी ऊतींची वाढ रोखली गेली, त्यामुळे त्यांची लांबी काय झालं, वाढली नाही. आता आपण बघणार आहे विभाजी ऊती, ज्याला मेरिस्टेम टिश्यू म्हणतात. वनस्पतीच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागातच वाढ होते. या ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य आणि भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. या पेशींमध्ये बहुधा रिक्तिका नसतात. लक्षात येते विभाजी ऊतीमध्ये या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतीची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे कार्य आहे. लक्षात येते? आपण बघूया आता त्याचं स्थान काय आणि काय. बघा प्ररोह विभाजी ऊती, आंतरीय विभाजी ऊती आणि पार्श्व विभाजी ऊती, याचं स्थान काय बघा आणि त्याचं कार्य बघूया. प्ररोह विभाजी ऊती याचं स्थान आहे मूळ व खोडांच्या ठिकाणी असतात. त्याचं कार्य काय? मूळ आणि खोडांची लांबी वाढवणे. आंतरीय विभाजी ऊती पानांच्या देठाच्या आणि फांद्याच्या तळाशी असतात आणि त्याचं कार्य काय? फांद्याची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे. पार्श्व विभाजी ऊती मूळ आणि खोडांच्या पार्श्वभागात असतात. त्यांचं कार्य काय रे मुलांनो? मूळ आणि खोडांचा घेर व रुंदी वाढवणे. आलं का लक्षात? विभाजी ऊती कोणत्या भागात आहेत यानुसार तिचे पुढील प्रमाणे 3 प्रकार पडतात. आलं लक्षात? आता पहिला बघा स्थायी ऊती, ज्याला आपण परमनंट टिश्यू म्हणतो. तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा सिंपल परमनंट टिश्यू. आलं का लक्षात? तर विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. आलं का लक्षात? अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करण्याच्या प्रक्रियेस विभेदन, ज्याला आपण डिफरन्शिएशन म्हणतात, अशा विभेदित पेशीपासून स्थायी ऊती बनलेल्या असतात. स्थायी ऊती या सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती अशा 2 प्रकारच्या असतात. आता आपण बघणार आहे सरळ स्थायी ऊती, ज्याला आपण सिंपल परमनंट टिश्यू. या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांचे पुढील प्रकार आहेत. पहा पृष्ठभागीय ऊती, ज्याला इपिडर्मिस म्हणतात. मुलांनो हे करून पहा. रिओ म्हणून वनस्पती आहे. रिओ, लिली किंवा कोणतेही ताजे मांसल पान घ्या, ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा की तुकड्यांबरोबर त्या पानाची पारदर्शक साल दिसू लागेल. चिमट्याने हे साल काय करा, वेगळी करून सॅफ्रॉनिन या रंगद्रव्याच्या विरल दाबनात 1 मिनिट ठेवा. सॅफ्रॉनिन हे रंगद्रव्य तुमच्या प्रयोगशाळेत असेल, नसेल तर तुम्ही पहा, विचारा, तुमच्या शिक्षकांना विचारा. काचपट्टीवर साल अलगद पसरून तिच्यावरती आच्छादक, म्हणजे एक अशी ग्लासची अशी पट्टी असते बारीक, आलं लक्षात? आच्छादक म्हणतात. आच्छादक काच ठेवा व सूक्ष्मदर्शीच्या मदतीने सालीचे निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल इथे एक स्क्रीनवर दिसतंय बघा, रिओ वनस्पतीची ऊती अशी दिसते बरं का. ते सॅफ्रॉनिन आपण टाकणार आहे ना, त्यामुळे ते गुलाबी रंगाच्या अशा पट्ट्या दिसत आहेत बघा. वनस्पतींचा संपूर्ण पृष्ठभाग हा पेशींच्या एकाच थराने बनलेला असतो. या थराला अपित्वचा म्हणतात. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्यात आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग थर तयार होतो. खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल
हा मेणचट थर असल्याने त्याच्या खालील भागात पाणी राखून ठेवले जाते. लक्षात येते का विद्यार्थ्यांनो? आता आपण बघणार आहे सरल स्थायी उतीचे प्रकार. टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. पहा, उतीचं नाव मूल उती, स्थूल उती आणि दृढ उती. आकृती बघा कशा आहेत त्याच्या. आंतरपेशीय पोकळ्या दिसत आहेत, रिक्तिका दिसत आहे, हरित लवक दिसतंय. बघा पेशींचं स्वरूप कसं आहे बघा. मूलवतीचं पातळ पेशीभित्तिका, आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी. हे कुठं आढळतात? मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया यामध्ये आढळतात. त्याचं कार्य काय? मोकळ्या जागा भरणे, आधार देणे आणि अन्न साठवणे. त्याचे उपप्रकार काय? हरित उती आणि वायू उती. हरित उती पानामध्ये मूलवती प्रकाश संश्लेषण करतात आणि जलीय वनस्पतींना खोडे, पाने यांना तरंगण्यास मदत करतात. आता आपण स्थूल उती बघणार आहे. त्याच्यामध्ये काय असतं बघा. रिक्तिका, पेशीभित्तिका असते. याचं स्वरूप काय? लांबट पेशी असतात. सेल्युलोज आणि पेक्टिनमुळे कोपऱ्यांशी जाड झालेल्या पेशीभित्तिका जिवंत पेशी असतात. आढळतात कुठे? पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी आढळतात. त्यांचं कार्य काय बघा. अवयवांना लवचिकता आणि आधार देणे. आलं लक्षात? आता आपण दृढ उती बघणार आहे. आलं लक्षात? तर याचं स्वरूप असं आहे की दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय आणि मृतपेशी, पेशीभित्तिकेत लिग्निन हा पदार्थ असतो बरं का. हे कुठं आढळतात? खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण यामध्ये आढळतात. त्याचं कार्य काय? अवयवांना टणकपणा व मजबूती देणे. लक्षात येते का? हे सरळ उतीचे तुम्ही प्रकार पाहिले. आता आपण बघणार आहे जटिल स्थायी उतीचे प्रकार. जटिल स्थायी उतीमध्ये एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशी असतात. लक्षात येते का? ज्याला झॅलम आणि दुसरा आहे रसवाहिनी. त्याचं वैशिष्ट्य काय बघा. जलवाहिनी जाड भिंतीच्या मृत पेशीपासून बनलेल्या असतात. पेशींचे प्रकार. जलवाहिनीमधील वाहिनिका, वाहिन्या व तंतू या मृत असतात, तर जलवाहिनी मूलवती या जिवंत पेशी असतात. बघा, जलवाहिनी एकमेकांना जोडलेल्या नळ्यासारख्या रचना असते. पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने. लक्षात येते का? ते जे मूळ असतं त्या झाडांच्या मुळापासून वरच्या टोकापर्यंत त्याचं वहन केलं जातं. आता आपण बघणार रसवाहिनी. वैशिष्ट्य काय? पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनलेल्या असतात. पेशींचे प्रकार. चाळण नलिका, सहपेशी आणि रसवाहिनी मूलवती या जिवंत असतात, तर रसवाहिनी तंतू या मृतपेशी असतात. कार्य काय बघा. एकमेकांना जोडलेल्या नळ्या, पानांकडून शर्करा ज्याला ग्लुकोज म्हणतो आपण व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करतात. विद्यार्थ्यांनो लक्षात येते का? सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी पूर्णक्षम ज्याला टोटिपोटेंट असं म्हणतात असल्याने ठराविक वातावरण पुरवले तर या पेशीपासून नव्याने पूर्ण सजीव तयार होऊ शकतो. पेशींच्या या गुणधर्माचा तसेच त्यातील जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे विविध वाण तसेच जनावरांच्या नवीन प्रजाती, विविध लसी ज्याला वॅक्सिन म्हणतोय की नाही आपण, याची निर्मिती करता येते. हे मनुष्याच्या लक्षात आले व त्यातूनच पुढे जैवतंत्रज्ञान शाखेचा उदय झाला. विद्यार्थ्यांनो हा भाग आपण पाहिला. लक्षात येते विविध भाग या पहिल्या भागामध्ये बघितला आपण. विद्यार्थ्यांनो या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या, बघितल्या, चित्र पाहिली, काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिलात. तर या माझ्या प्रकरण क्रमांक 7चा हा पहिला व्हिडिओ आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण जैवतंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो तुम्ही या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करा, मनःपूर्वक अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू व्हेरी मच.